तर या प्रकरणाच्या अनुषंगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे। आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणा नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती। किती आपण म्हटलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही फास्ट ट्रॅकवर करू, किती महिने लागणार त्याला फास्ट ट्रॅकवर तुम्हाला त्या नराधमाला शिक्षा देण्याला काही सांगता येत नाही। 2 महिने 4 महिने 6 महिने, अरे शक्ती कायद्यात तर 21 दिवसामध्ये त्या अशा पद्धतीच्या नराधमाला फाशी देण्याची तरतूद आहे। राज्य शासनाला हात जोडून विनंती आहे, हात जोडून राज्य शासनाला विनंती आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.